नमस्कार. बायोस्कोप मराठीत आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. MH288 मार्ग सत्तेचा फैसला जनतेचा या आपल्या निवडणूक यात्रेत आज आम्ही पुण्यात आहोत आणि आपण भेटणार आहोत शिवसेना उपनेते आणि भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस डॉक्टर रघुनाथ कुचिक यांना, आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत सद्यस्थिती राजकारणाची, काय चाललंय पुण्यामध्ये आणि एकूणच राजकारणाचा सगळे बदलते रंग तुम्ही कसं बघता सगळ्याकडे. नाही, राजकारणाच्या रंगामध्ये प्रामुख्याने जे लक्षात येत आहे ते की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे घडलेलं आहे, सत्तांतर म्हणा, घडलेलं किंवा घडलेलं बिघडलेलं, आणि आता ते दुरुस्त कसं करता येईल याच्यासाठी प्रयत्न करणारे वेगवेगळे पक्ष असतील किंवा जे सर्व पक्षी असेल. परंतु महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेला जे काही आवडलेलं नाही तो भाग असा आहे की ज्या पद्धतीने राजकारणात उलथापालथ झालेली आहे किंवा केली गेलेली आहे, तर हे लोकांना आवडलेलं आहे. त्याच्याबद्दल सुप्त नाही म्हणता येणार, परंतु प्रचंड मोठी उद्रेकाची लाट आहे. उद्रेक म्हणजे काही लोक काही करणार आहेत का? तर मतदानाच्या दिवशी कुणी काही जरी प्रचार केला, कुणी कितीही अर्थसत्तेचा वापर केला, तरी सामान्य जनता परिस्थितीच्या विरुद्ध, म्हणजे थोडक्यात महागाई असेल किंवा अनेक प्रश्न आहेत त्यांच्या समोर, त्याच्यावरती मतदानातून 100% कल दाखवतील. आणि राज्याच्या हिताचं काय आहे, महाराष्ट्र एक नंबरला कसं राहील. पूर्वी जसं आपण म्हणतो महाराष्ट्र देशाला दिशा देत आहे, बरोबर, तर त्या दिशा बऱ्याचशा पैकी आपण बघितलं असेल तर पुण्यातली अनेक नावं, टिळकांपासून नावं घेता येतील तर ते महात्मा फुलेंपासून. त्यामुळे ही संतांची, महानत्यांची, क्रांतिकारकांची भूमी आहे. बरोबर. त्यामुळे पुण्यात सुद्धा तुम्हाला याचा चमत्कार पाहायला मिळेल की नक्की काय घडतंय. बरोबर. कारण पुण्याने नुसतं महाराष्ट्राच्या नाही तर भारतीय राजकारणाला दिशा दाखवलेली आहे. स्वातंत्र्यपूर्वोत्तर काळापासून, पेशवाईपासून तर स्वातंत्र्यपूर्व काळामधल्या ज्या सगळ्या महत्वाच्या लढे झाले, महत्वाचे सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, हे सगळ्या पातळीवरचे जे बदल झाले, हे सगळे बदल पुण्याने स्वतः केले आणि जगभरात, देशभरात त्याचा सगळा फैलाव झालेला आपण बघितला. आता मला तुम्हाला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा वाटतो, तो म्हणजे की तुम्ही कामगार सेनेचे नेते आहात आणि शिवसेनेची कामगार सेना म्हणजे आक्रमक पद्धतीने काम करणारी संघटना. दत्ताजी साळवींपासूनचं नेतृत्व आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आता सध्या कामगार संघटनांचा आवाज तितक्या मोठ्या प्रमाणात ऐकायला मिळत नाही कुठल्याही पक्षाच्या किंवा कुठल्याही विचारसरणीच्या. हे कशामुळे झालं? नाही, डिजिटलायझेशन म्हणा किंवा जे काही गेल्या 20 वर्षामध्ये जे कामगार चळवळीमध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये जे बदल झालेले आहेत, तर त्याच्यामध्ये खाजगीकरणाकडे वाढलेला जो प्रभाव आहे, हायर अँड फायरमुळे, त्यामुळे काय झालं की खाजगीकरण जसं वाढलं तर असुरक्षित आणि असंघटित कामगार वाढला जातो आणि संघटित कामगार कमी होतो. जेव्हा संघटित कामगार कमी होतो तेव्हा ज्या ऑर्गनाइज संघटना आहेत त्या छोट्या छोट्या होत जातात किंवा त्यांचा इम्पॅक्ट कमी होतो किंवा बार्गेनिंग पॉवर कमी होती. माझं असं म्हणणं, इम्पॅक्ट पेक्षा ज्यावेळेस बार्गेनिंग पॉवर वाढते जेव्हा माणूस स्ट्रक्चरली युनायटेड असतो. आणि इथे तुम्हाला खाजगीकरणामुळे काय झालंय की असंघटित झाल्यामुळे बार्गेनिंग पॉवर कमी झाली आहे. आणि तशा, पण मी एक नक्की सांगू शकतो की ज्यावेळेस कामगार कोड असं केंद्राने आणायचा प्रयत्न केला कोविडच्या काळामध्ये, पण आजही रोजी देशाच्या 22 राज्यांमध्ये कामगार कोडवरती त्या राज्यांनी त्याला मान्यता दिलेली नाही. कारण हे नक्की दिसत त्याच्यावर उहापोह झाला आहे. काही कामगारांच्या बाजूने आहेत, कामगारांच्या हिताच्या आहेत, इंडस्ट्रीच्या हिताच्या आहेत. पण मला जे त्याच्यात धोका वाटतो की जो खाजगीकरणाचा आहे, ज्याच्यामध्ये सोशल सिक्युरिटी नावाचा जो इम्पॅक्ट आहे तो मजुराला म्हणा, कष्टकऱ्याला म्हणा, मग तो अगदी दगड कामगारांपासून ITच्या कामगारापर्यंत असेल, तो एवढा सुरक्षित नाही. आणि खाजगीकरण ही टांगती तलवार आहे. अशी असल्यामुळे त्या उद्योगामध्ये धुणा. आणि उद्धव ठाकरे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते तर त्यांनी हा कायदा राज्यात मान्यता देण्यासाठी नकार दिला आणि कामगार विभागाने तो राबवला नाही. ही एक जमेची बाजू ठरली. दुसरी, मी स्वतःच मिनिमम वेज म्हणजे महाराष्ट्र किमान वेतन आयोगाचा अध्यक्ष होतो. राज्यात आपण कामगारांचं किमान वेतन जवळपास 15,000च्या जवळपास नेऊन ठेवलं आणि महाराष्ट्र राज्य हे एकमेव राज्य आहे की ज्याच्यामध्ये जो महागाई भत्ता असतो तो आपण पूर्णपणे बेसिक मध्ये टाकला. त्यामुळे त्या कामगाराची लॉंग टर्म मधली ऍसेट क्रिएट झाली. हा एक चांगला निर्णय आहे. ग्रामपंचायतचे कर्मचारी असतील त्यांनाही आपण त्यावेळेस त्याची किमान वेतनाची अंमलबजावणी. पण दुसरी बाब अशी आहे की अनेक वर्ष हे कायदे आहेत, आपल्याकडे
अंमलबजावणी विभाग जो आहे तो अंमलबजावणी विभाग नाही. म्हणजे कामगाराला किमान वेतन मिळालं पाहिजे, बरोबर. पण त्याची अंमलबजावणी नाही केली म्हणून कोण इम्पॅक्ट होतं, तर किमान वेतनाची तशी अंमलबजावणी विभाग नाही. तर भविष्यात अशी अंमलबजावणी आली तर होईल, परंतु अनेक कायद्यांची सुरक्षा गरज आहे. प्रश्न IT कामगारांचे पण आहेत, प्रश्न गिग वर्कर्सचे पण आहेत, बरोबर. काही या नवीन व्यवस्थेने बदललेल्या आणि नवीन प्रणाली सेवा सेक्टरमध्ये आलेल्या कामगारांचे प्रश्न आहेत. म्हणजे ही संख्या मोठी आहे. IT मध्ये आता जो खूप मोठ्या प्रमाणात IT मध्ये सोशल म्हणजे ज्याला आपण म्हणतो की मानसिक आजाराचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे घरून काम करणार का फॅक्टरीमधून करणार का ऑफिसमधून करणार, वर्क फ्रॉम होम ही जी टेक्नॉलॉजी आली, पण नंतर असं लक्षात आलं वर्क फ्रॉम होम इज अ प्रॉब्लेम. म्हणजे 14 तास कमवून सुद्धा माणसाला अडचण निर्माण होते, मानसिक दबाव निर्माण होतो, आणि त्याच्यातून काही घटनाही घडलेल्या आपण पेपरमध्ये अनेक वाचले असतील. मला असं वाटतं काही प्रमाणात केवळ हे पगारवाढ बोनस याच्यासाठी रिलेटेड नाही, पण औद्योगिक काम करताना, सेवा इंडस्ट्रीमध्ये काम करताना, नवीन प्रणालीमध्ये काम करताना कामगाराची सुरक्षितता आणि त्याला मिळणारं सिक्युरिटी, बरोबर, याच्यावरती भविष्यात काय करणं गरजेचं आहे. आणि हा कामगार जो आहे सेक्टर मधला, ऑर्गनाइज जरी असेल, असंघटित असेल, संघटित असेल, IT असेल, हा आत्ताच्या व्यवस्थेविरुद्ध सुप्त मी जे म्हटलं अद्रेक आहे की त्यांना हे आवडलेलं नाही, आणि ते सुद्धा मतदानाच्या प्रक्रियेतून याच्यावरती प्रकटपणे व्यवस्थित सरकारच्या विरोधात जाईल, हे 100%. आणि सरकार बदलण्याला कारणीभूत युथ ठरेल. आपण जो म्हणतो की हा तरुणांचा देश आहे, भारत हा तरुणांचा देश आहे, पण बरोबर आहे, पण त्या तरुणांची जर सुरक्षा नसेल, तरुणांची खेळ असेल, तर भविष्यामध्ये हा तरुण म्हणणार की माझा वापर होत आहे, बरोबर, तर तो सिस्टीमच्या विरुद्ध 100% जाणार. मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा वाटतो की आता आपण सगळेजण पाहतो की कामगार संघटनांचा प्रभाव जितका होता आजपासून 30 वर्षांपूर्वी, 25 वर्षापूर्वी, त्यापेक्षा आता प्रभाव खूप कमी झालेला आहे. याचा परिणाम असा झाला की कामगार नेते जे विधिमंडळात दिसायचे ते दिसणं कमी झालं. म्हणजे मी दत्ताजी साळवींपासून गोविंदराव अधिकांपासून म्हणजे सर्व पक्षातले कम्युनिस्ट पक्षाचे नेते सर्व हे मोठ्या प्रमाणात, अगदी दत्ता सामंत असतील, हे कामगार नेते होते आणि ते संसदीय या सगळ्या लढाईमध्ये आक्रमक असायचे. कामगारांच्या कायद्यांसंदर्भात ज्या संसदीय तरतुदी करायला पाहिजेत, विधिमंडळामध्ये जे कायदे आणले पाहिजेत, त्या सगळ्यात त्यांचा खूप मोठा रोल असायचा. आता वातावरण बदललेलं आहे, कामगार संघटनांची ताकद म्हणावी तशी राहिली नाही, आणि त्यामुळे कामगारांचे प्रतिनिधी विधिमंडळात दिसत नाहीत. तुम्ही कधी आमदार होणार? मी कधी आमदार होईल हे शेवटी माझा पक्ष ठरवेल, नंबर 1. आणि तुम्ही अतिशय उत्तम प्रश्न विचारला. ज्या संसदेमध्ये तुम्हाला हे अनेक लढाऊ चेहरे दिसले, त्या संसदेमध्ये आज लढाऊ चेहरे दिसत नाही, परंतु उद्योगपतींचे चेहरे जास्त दिसतात. जेव्हा उद्योगपतीचा व्यवस्थेवरती प्रभाव होतो त्यावेळेस आकुरीची संघटना आकुंचित पावते, आणि संघटनांच्या किंवा कामगारांच्या विरुद्ध न्याय तेव्हा तुम्हाला उद्योगपती दिसतात. परंतु आपण हेही लक्षात गेलं पाहिजे की कामाच्या आलेल्या नवीन संधी, म्हणजे तुम्ही आज बघितलं असेल IT इंडस्ट्री तेव्हा नव्हती, बरोबर, सर्व्हिस इंडस्ट्री ज्याला आज बिग प्लॅटफॉर्म, म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आता जे कामगार नेते, म्हणजे आम्ही असो किंवा अजून आमचे काही सहकारी असतील, इतर चळवळीतले असतील ज्यांची आपण नावं घेतली, जे नवीन कामगारांच्या ह्या चळवळीचा अभ्यास करतील, त्यांना एकत्रित करतील आणि त्यांच्या प्रश्नावर भांडतील, यांना प्रचंड मोठं भविष्य. परंतु मी एक सांगू शकतो की खाजगीकरणाच्या धोक्यामुळे देशातला जो युवक आहे, जेव्हा त्याला समजेल की माझा वापर केला ह्या मशिनरीने आणि मला माझ्या उतार काळात ढकलून दिलेलं आणि माझी किंमत शून्य झालेली आहे. आज कदाचित मला 1,00,000-2 लाख रुपयाचं पॅकेज असेल, पण कदाचित उद्या आहे की नाही, भविष्यात राहील की नाही, आणि ही ज्या व्यवस्थेला मी करोडोपाने पैसा दिलाय, म्हणजे तुम्हाला सांगतो इन्कम टॅक्स आता ऑन साइड फक्त कामगारांचा कापला जातो, बरोबर, आणि तो 100% टॅक्स पेअर आहे, बरोबर. परंतु त्याला बेनिफिट काय, तर माझं म्हणजे त्याचं बेनिफिट जेव्हा धोक्यात येईल, उतार वयीश आयुष्य, ज्याला आम्ही म्हणतो इकॉनॉमिकल साऊंडिंग, उतार वयामध्ये आज पेन्शन मागितली तर सरकार म्हणतं पेन्शन नाही, नवीन पेन्शन नाही. पेन्शनच्या संदर्भात सांगतो, तुम्ही आज रोजी विधिमंडळाचे जे आपले आमदार होते, खासदार होते, यांची जर आज देशातली पेन्शन पाहिली तर कुणाचीही पेन्शन 65,000 मिनिमम, बापरे, ते 1,25,00,000 रुपयाच्या कमी नाहीये. मला असं म्हणायचं की जे प्रतिनिधी सामाजिक व्यवस्थेचं काम करतात त्यांना स्वतःची पेन्शन मान्य करता येते, पण देशातल्या अनेक कर्मचारी जे सीमेवरती लढलेले सैनिक असतील, अनेक गव्हर्नमेंट मशिनरीमध्ये साधारण कर्मचारी, प्रॉव्हिडंट फंडाची पेन्शन
त्यांना 5,000 आणि 3,000 जर अशा स्वरूपाचे असेल तर कुठे व्यवस्था ना काम करते. म्हणून तुम्हाला सांगितलं उद्योगपतींचे चेहरे जास्त बरोबर आहे. दिसतात आणि उद्योगपतीच प्रतिनिधी दिसतात. हा. त्यामुळे भविष्यात किती मोठ्या प्रमाणात सिलेक्ट केले जातात राज्यसभेमध्ये. कारण काय झालं की निवडणुकीचं तंत्र हे पैशाच्या परिघापुरती फिरायला लागलेलं आहे. त्यामुळे माणूस किती चांगला, त्याचं काम किती चांगलं आणि त्याला इलेक्शन मेरिट नसेल तर मग त्याला कोण स्वीकारणार. बरोबर. तर कदाचित भवितव्यामध्ये पक्षांना अशा मेरिटच्या लोकांना ज्यांना बाबा हे आहे म्हणजे याची कुशलता आहे, कौशल्य आहे, बरोबर, किंवा त्या विषयाचा अभ्यास आहे, हा अभ्यास आहे, त्यावर काम केलेलं त्याला असेल, स्वीकारायला ते करावं लागेल. निश्चितच तुमच्या पक्षामध्ये तसं वातावरण निर्मिती व्हावी. आणि आता उद्योगामध्ये पॉझिटिव्ह काय मॅडम, हे पूर्वीसारखं असं आंदोलन केल्यानेच प्रश्न सुटतात का. आता बार्गेनिंग पॉवर मध्ये तुम्ही टेबलवर बसून संवादाद्वारे युक्तिवादाद्वारे बरोबर किती प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडू शकता. बरोबर. विदाऊट स्ट्रायकिंग ज्याला म्हणतो तो आपण. तहामध्ये चांगल्या पद्धतीने बोलणी करत. त्यामध्ये हरायचं नाही, त्यामध्ये जिंकायचं. पूर्वी मराठे युद्धात जिंकायचे आणि तहात हरायचे. हा. आणि आता कामगारांचं तेच होतं. जिंकतात. कामगार चळवळीमध्ये तेच होत तेच होतं होतं. की मोठ्या प्रमाणात आंदोलनं यशस्वी व्हायची, परंतु प्रत्यक्षात तहामध्ये हरत होते लोक. त्यावेळेसच्या समस्या वेगळ्या होत्या, आत्ताच्या समस्या वेगळ्या आहेत. म्हणजे मी सांगेल की त्यावेळेस त्याची गरज होती. पण आज तुम्ही म्हणाल तर आज मला वाटत नाही की तेवढ्या मोठ्या ह्याच्या आजही रोजी अनेक आंदोलन दिसतात. आता तुम्ही अंगणवाडीचं आंदोलन बघितलं असेल. बरोबर. म्हणजे एकीकडे सरकार आपल्या म्हणजे आता जे पक्ष आहेत आपल्या जाहिरातीमध्ये यांना इतकं वेतन आम्ही वाढवू. बरोबर. वेतन हा शब्द कुठून येतो मग जर तुम्ही वेतन हा शब्द वापरता तर माझं असं म्हणणं आहे अंगणवाडी सेविका ज्यांनी करोनाच्या काळामध्ये काम केलेलं आहे, अतिशय आक्रमकपणे बिनधास्तपणे स्वतःचा जीव टाकून राज्यातल्या जनतेला आरोग्यासंदर्भात जर वाचवलं असेल तर त्यांना किमान वेतन देणं अतिशय गरजेचं आहे. गरजेचं. आणि तुम्ही वेतन शब्द वापरला असेल तर तो कायद्याने त्यांना किमान वेतन हे मिळालंच पाहिजे. बरोबर. अशी मागणी करणारे अनेक आंदोलन आपण आझाद मैदानात बघितलं असेल. बरोबर. हे आंदोलन तुम्ही बघताय. म्हणजे आंदोलन होत नाही असं नाही, पण जी व्यवस्था आहे तीच बधीर झालेली आहे. मग ती कुठली मी हे सांगणार आहे. तुम्हाला कळत आहे आज कोण बधीर आहे आणि कोण नाही. आज फक्त काही बहिणींची योजना, याची योजना, त्याची योजना, याच्यावरती चर्चा हो, पण बहिणीची योजना जी आता महायुतीने जाहीर केली 1,500 रुपये देण्याचे, तर त्याच्या दुप्पट महाविकास आघाडी घेऊन आली ना. म्हणजे टीका करण्यापुरतं टीका ठीक आहे. टीका मला असं म्हणलं याच्यावरती टीका करू नये. म्हणजे लोकानुनयकारी योजना ज्या आहेत ज्याचा थेट याच्यावर परिणाम होतो अर्थव्यवस्थेवर, राज्याच्या तिजोरीवर. म्हणजे तुम्ही टीका करताना ती टीका करणार, परंतु तुम्ही तोच मार्ग अनुकरण करणार. हे माझं असं कुठला पक्ष हिंमत का दाखवत नाही की आम्ही बोलताना आपण म्हणतो ना की रेवड्या वाटू नयेत किंवा हे करू. मग तुम्ही का असं बोलत नाही. मूर्ख असा की जे स्वतःच सांगतात की रेवड्या वाटू नये तेच अशा योजना आणतात. हे अनाकलनीय आहे. म्हणजे मुळात कसं हे थोडक्यात ब्राईब दिल्यासारखं आहे. मी तुम्हाला पैसे महाविकास आघाडीच्या बरोबरचा पक्ष आहे काँग्रेस, त्याने या सगळ्या गोष्टी केल्यात ना. शेजारच्या आता वेळामध्ये शिवकुमारांनी 2,000 दिले. शेवटी निवडणूक हा एक खेळ आहे आणि हे तंत्रज्ञान आहे. त्याच्यामध्ये समोरचा पक्ष काय डावतो टाकतो त्या पद्धतीने आपला डाव. प्रत्यक्षात पुढे आर्थिक गणित बघून जर राज्य चालणार असेल तर मला असं वाटतं कदाचित काही अशी जे मांडणी करतील त्यांना कदाचित निवडणुकीच्या पात्रतेमध्ये गणितामध्ये निवडून येणार नाहीत. म्हणून हे सगळं मायाजाळ थोडक्यात आहे. माझं असं म्हणणं बहिणीची योजना चांगली आहे, दिलं पाहिजे त्यांना. पण बहिणी ह्या ठराविकच कशा असू शकतात. ठराविक वयाची, ठराविक यंत्रणेतली बहिणी म्हणजे ती जर महिला असेल आणि आम्ही तिला बहीण म्हणत असेल राज्यातली, ते वृद्ध मातेपासून तरुण मुलीपर्यंत येऊ शकते. मग अंगणवाडी सेविका मदतनीस तुमची बहीण नाही का. आणि बहिणीची तुम्हाला आठवण व्हावी, भावाची आठवण व्हावी, हे सगळं अगदी अंताला आल्यानंतर कशी काय. म्हणजे ज्या दिवशी मी खुर्चीत बसेल त्या दिवशी मला आशीर्वाद देणारी माझी आई असते सत्तेच्या, मला आशीर्वाद देणारी माझी बहीण असते. पण मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि आता माझं खुर्ची जाणार आहे आणि मग मी आता मला वाचव हे म्हणण्यासाठी या बहिणीला बोलो, आईला बोलो, भावाला बोलो, तर माझं असं म्हणणं आहे तुम्ही चुकलेला आहात. अशा परिस्थितीमध्ये ज्याला कुटुंबच सांभाळतायत व्यवस्थित नाही, पण तुम्ही चुकलेले आहेत महायुतीला म्हणतायत, परंतु तुम्ही तोच रस्ता घेतलेला ना. नाही, पण आम्ही डे 1 घेतला ना. म्हणजे उद्या जर सत्तेत आलो तर पहिल्या दिवशीच बहिणीची आठवण आहे.
आमची सत्ता गेल्यावर नाही. नाही, यांनी बहिणीची आठवण केली म्हणून तुम्ही बहिणीची आठवण करा. नाही मग आता ती एकदा एखाद्याला आठवण केली ना की मग तुम्हाला त्याची काळजी घेतली पाहिजे, त्याची काळजी घेतली पाहिजे. आपण आता पुण्यात आहोत आणि त्यामुळे पुणे जिल्हा जो शरद पवारांचा बालेकिल्ला म्हणून इतके वर्ष होता आणि आता इथे खूप मोठ्या प्रमाणात काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाचं प्राबल्य वाढताना दिसतंय. तुम्ही काय सांगाल की शिवसेनेने इतक्या वर्षात म्हणावा तेवढा प्रयत्न केला नाही पुण्यात किंवा पश्चिम महाराष्ट्रात रुजण्याचा, तर हे काय अंडरस्टँडिंग होतं का? म्हणजे शरद पवारांच्या पक्षाने मुंबईकडे यायचं नाही आणि शिवसेनेने पश्चिम महाराष्ट्राकडे बघायचं नाही? नाही, असं नाही म्हणता येणार महेशजी. मी तुम्हाला हे सांगू शकतो की शिवसेनेने सुद्धा शहर आणि जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आपला प्रभाव दाखवलेला असेल. तुम्ही थोडंसं मागे वळून बघितलं तर म्हणजे आमच्याकडे खासदार होते, आमच्याकडे शहरात आमदार होते, 3-3, 4-4 आमदार राहिलेले युतीच्या काळामध्ये. पण दुसरं मंत्री होते सुतारांच्या रूपाने मंत्री, आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये ते सुद्धा होते. परंतु राज्याच्या एकंदरीत भौगोलिक आणि राजकीय परिस्थितीच्या उलथापालथीनंतर काही जी गणितं लक्षात आली, युती आली, म्हणजे महाविकास आघाडी आल्यानंतर हा पवारांचा बालेकिल्ला आहे का? तर हो, बालेकिल्ला आहे ना, नकारता येणार नाही, कारण त्याचं अतिशय चांगलं आहे. शिवसेनेचाही त्या मानाने खूप बालेकिल्ला नाही म्हणता येणार, परंतु सेकंड लाईन मध्ये आम्ही अनेक ठिकाणी शिवसेनेला चांगला प्रतिसाद जिल्ह्यातील लोकांनी दिला आहे. परंतु दरम्यानच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाने शहरावरती जो लोकांना ओढाताण करून जे काही आपल्याकडे घेतले आणि ते यशस्वी झाले एका निवडणुकीमध्ये, मला असं वाटतं की आत्ताच्या राजकारणामध्ये ज्या वेळेस विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये ह्या वेळेस तुम्हाला लक्षात येईल, ज्यांना हे राजकारण आवडले की भारतीय जनता पक्ष मागे गेलेला असाल आणि अनेक वर्ष नागपूरमधून भारतीय जनता पक्ष काम करतो, त्या नागपूरमध्ये भारतीय जनता पक्षाला डिटोरेशनची टायमिंग आलेली आहे. लोक आता त्याच्याकडे दुर्लक्ष. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने असा एक डाव केला की ज्यांची जी सुप्त इच्छा होती की पुणे किंवा एखादं मेट्रो सिटी आमचं केंद्र असावं, जसं शिवसेनेचं केंद्र मुंबई आहे, बरोबर, त्याच्यासाठी मुंबईत शिवसेनेने प्रचंड काम केलंय, आंदोलन केली, दर घेतली, क्रांती अंगावर घेतलेलं आहे. बरोबर, त्या मानाने भारतीय जनता पक्षाने घेतलेलं नाही. पण RSSच्या एकंदरीत केडरप्रमाणे RSSची पुण्यामध्ये जी काय बैठक आहे उपबळ आहे, त्यामुळे केंद्र आम्हाला पुणे करता येईल का नागपूरच्या नंतर, त्यासाठी देवेंद्र असेल, त्यांचे अनेक सहकारी असतील, ते सतत तुम्ही बघितलं असेल तर नागपूरला कमी आणि पुण्यात जास्त. परंतु तुम्हाला सांगतो, ह्या विधानसभेला पुण्यामधून, पुणे शहरामधून आपल्याला भारतीय जनता पक्ष 3ऱ्या नंबरवर गेलेला दिसत. किती जागा येतील पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये? जागा तुम्हाला आता एकंदरीत आकडा सांगत नाही, परंतु 1 क्रमांकच्या जागा शरद पवार साहेबांच्या असतील, 2 क्रमांकाच्या जागा ज्या असतील तर काही जागा भारतीय जनता पक्ष आणि 1-2 जागा अजितदादा, याच्या पलीकडे जाणार. आणि शिवसेनेच्या मात्र आपण जर म्हणाल तर आळंदी आणि याची जी जागा आहे ती आमची 100% निवडून येईल. आणि राहता राहिली जी सोय आहे, इथे आमची अतिशय नेट टू नेट फायदे चंद्रकांत पाटील आणि चंद्रकांत मोकांटेंचे संघ. चंद्रकांत मोकांटे हे आमचे अतिशय कष्टाळू आणि लोकल सैनिक आहेत, ते आमदार राहिलेले आहेत. बरोबर, आणि त्यांच्या बाबतीत ते मूळ कोथरूडकर आहेत. आर्थिक ताकद चंद्रकांत पाटलांची असेल, परंतु त्यांचा अप्रोच आणि त्यांच्या एकंदरीत परिस्थितीमध्ये आता आम्ही नेक टू नेक आहोत. 1 जागा तर आम्ही आज जिंकल्या जमा आहे, परंतु जी दुसरी जागा आहे ती आम्ही आज नेक टू नेक. आणि आमचा प्रयत्न राहील की चंद्रकांत मोकाटे 100% पाटलांना धक्का देतील आणि कोल्हापूरपर्यंत परत प्रवास करायला लावतील, असं आम्हाला अपेक्षा आहे. धन्यवाद रघुनाथजी. तुम्ही बायोस्कोप मराठीला हा सगळा पुण्याशी संबंधित आणि कामगार चळवळीशी संबंधित एक आपण संपूर्ण आढावा घेतला. धन्यवाद आणि पुन्हा एकदा लवकर भेटू. येस, नमस्कार, धन्यवाद.